हाय नमस्कार. तोंडावर पाणी मारून मारून तर पाणी तोंडावरला काढू बी वाटत नाही, पुसू पण वाटत नाही. बघू शकता इकडं बऱ्यापैकी पाऊस नाही झाला शितोडं, एवढं नाही झालं. हे बघा कसलं असलं इकडं भारी वातावरण रानातला आहे की नाही. तुम्हाला दाखवते चिखल कशात बनवतात. हे बघू शकता हे चिखल आहे का नाही, ह्याच्यात कालवतात वास मळीचा हळू सुटलं. ह्याच्यात चिखल कालवते ते काय भिजाय टाकलं चिखल. इथं कॉक आहे, बाटली चालवली गार करून. सावलीला बरं वाटतंय. किती भारी वातावरण आहे. सावली किती बी भारी सावली. गार बरं वाटतंय जेवायला. जेवढं गार असेल तेवढं बरं वाटत आहे. ह्या बा वली बाटली करून आणली. काय करावं, कारपसुद्धा ओलं केलं मी. म्हणलं तिथं नाही उसर दम भरला. चिखल झाला, आंघोळ केली, थोडं खाल्लं ना आली बघा इकडे पळत. बाया बघते त्या म्हणते त्या काय बनवता हो तुम्ही त्यांच्या भाषेत. म्हणलं उगच असतंय म्हणलं, त्यांना काय सांगू आता काय बनवतो. तर आज मालकिनीच्या सासूबाईचा मासिक होतं. मासिक तिकडे गेल्यात सगळे. ऊन हाय का भूत हाय तीच कळना. एवढं ऊन असतंय वे कुठंतरी आहे का एवढं ऊन सांगा बरं. चकू आंबा राहिना का मरणाची गळ पडायला लागली. वारं एवढं सुटते. रात्रीच तेवढं आबाळ बी नाही पाऊस बी नाही. 2 दिवस चांगला शितोडा झाला पण एवढा नाही झाला. वाऱ्याने पळाला. बाया माझ्याकडेच बघते बघा, तिकडं दशीवर कपडे धुतात. मला कुणाचा फोन नाही आला माझ्या बहिणींचा की मला करमतच नाही. तर एका बहिणींनी मला बानुबाईला 500 रुपये पाठवलेत. त्याचं उद्या फळं न्यायची परवा दिवशी. आणि कुणाला मेकअपचं सामान बघायचं ते मला नक्की सांगा. तुम्ही माणसानं ताई मी नव्हती सांगणार पण दिसलं. तुम्ही माणसानं हाताला काय झालं, कालवण गरम कढईच पालती झाली का एवढं पडलं. बघू शकते लय भडाकं होत होतं पण बरं झालं. आता बरं झालं, टेन्शन नका घेऊ. भडाकं होत होतं. मी आईला पण नाही सांगितलं, दीक्षाला पण नाही सांगितलं. काळजी करत बसतात ना. म्हणतात काय करावं, कामाच्या याच्यात काय सुचत नाही. काय घडीभर काय बोललेलं असेल तर विसरून जाते. तर कुणाला सरप्राईज बघायचं आहे ना तुम्हाला, तर खूप छान असं मेकअपचं सामान त्या ताईंना पाठवलेलं आहे पनवेलच्या. तर तुम्हाला सोमवारी हेड्यावर शूट करणार, मंगळवारी बघायला भेटेल. जास्त माझ्या जीवाकडे बघत नाही, मला काय होईन मला काय झालंय ह्याच्याकडे बघत नाही. एवढं तरी पडलं तर मी दवाखान्यात गेले नाही. आणि थोडं काय झालं की लेकरांना पळवावं लागतंय. आई असतो ना आपण, आई ती आई उगं म्हणतात का काय. आई म्हणतात ना, जसं गाय हंबारा फोडी तसं पळ वासरू. गाणं आहे बघा, गाणं आहे का असं वास्तूमध्ये म्हणते ती मला माहीत नाही पण म्हणते ती खरं. गायनं हंबारटा फोडला तर वासरू दावं तोडून येतंय किंवा गाय दावं तोडून जाते लेकरासाठी. हां, वासरू दावं तोडत नाही. वासरू वरडलं तर गाय वरडून दावं तोडून लेकरासाठी पळते. तसंच माझं पण आहे.
बाणूला काय झालं की असं वाटतं उडून जाऊ का पळून जाऊ, काय सुचत नाही मला. प्रत्येकालाच असते आई. तुम्हाला पण तुमच्या बाळांची काळजी आहे की नाही? म्हणजे आई ती आई असते. माझंच नाही, पण माझं जरा थोडं वेगळं आहे. म्हणजे सगळ्यांच्याच आयांचं सारखं आहे, पण माझं जरा बाणूसाठी वेगळं आहे. दीक्षेचं मला काही नाही वाटत, कारण दीक्षेला बोलता येते, चालता येते, खाता येते, पिता येते. खास बाणूचं या उन्हाळ्या दिवसात तर तिला थंडगार पाज वाटतं. पण आता काय करावं, आपल्याकडं फ्रीज नाही, नाहीतर ज्यूस ही फळं हे नेऊन ठेवली असती. परत बरंच काय असं बाणूला नेऊन ठेवलं असते फळं, पण फ्रीज नाही. अहो दूध तिला पाण्यात ठेवावं लागतंय पातीला, ते बी हवेला. फ्रीज आहे म्हणत होती घे घे, पण काय करू, माझ्याकडं पैसा पाणी नाही. त्या ताईंनं 500 रुपये पाठवले, त्याचे बाणूला औषधं फळं बरं 1-1 किलो नेत असते मी आता, कारण गेले सोमवारी नेलेच नव्हती बाणूला. तर चला, माझा हेडेव लय मोठा झाला. हेडेव आवडला असलं तर नक्की लाईक शेअर नक्कीच करा. आणि बाणूसाठी नक्कीच देव तुम्हाला बाणूच्या रूपात आशीर्वाद देतोय. तर चला, बाय.